मित्रांनो, तर तुम्ही जे UPSC MPSCसाठी वगैरे फॉर्म भरले होते बार्टी या वेबसाईटवर, तर त्याचं एक अपडेट आलेली आहे. तर जी परीक्षा घेण्यात येणारी जे ॲडमिट कार्ड आहे त्याबाबत ही अपडेट आहे. तर परीक्षेचं वेळापत्रक आहे 14/9/2025 ते 27/9/2025 14 तारखेपासून चालू होतील. तर पहिला पेपर आहे UPSCचा 14 तारखेला, बघू शकता. आणि सगळे संस्थेचं नाव दिलं इथं, कोणती संस्था, बार्टी, सारथी, महाज्योती, TRT आहे आणि RT. तर बघू शकता इथं IBPSचं पण आहे. 16 तारखेला 16ला पेपर आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र सर्व्हिस पब्लिक MPSC प्री ट्रेनिंग सर्व्हिस 17 तारखेला आहे. तुमचं हॉल तिकीट येईल, त्याच्यावर कळून जाईल तुम्हाला मित्रांनो. हे इथं पुढं 18 तारखेला पण पेपर आहे. कोणी सगळं दिलं इथं. ग्रुप बीचा पेपर 20 तारखेला आहे. ग्रुप बी आणि क्लास 3चा 21ला आहे. त्याच्यानंतर गॅजेटेड ते 20ला आहे. स्टाफ सिलेक्शनचा 24 तारखेला आहे. त्याच्यानंतर इथं जे दिलं आहे 26 तारखेला मिलिटरी, पोलीस, पॅरामिलिटरी ट्रेनिंग. तर TRT आहे वगैरे बाकीचे म्हणतील की आम्ही तर नव्हता भरला, पोलीसचं ऑप्शन नव्हतं वगैरे. तर मित्रांनो, तुमचं नाही येते, फक्त बार्टी आणि RT या संस्थेचंच आहे. बघू शकता इथं. तुमचं फॉर्म अजून भरले गेले नाही, तुम्हाला नंतर येऊन जाईल ती अपडेट. तर इथं आपण हॉल तिकीटबाबत आता बोलणार आहोत. तर हॉल तिकीट जे आहे, तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, तुम्ही जो दिलेला आहे संपर्क किंवा ईमेल ID, त्याच्यावर तुम्हाला मेसेज येईल की तुमचं हॉल तिकीट लाईव्ह आहे. तर त्याच्याबाबत असं आहे की तुम्हाला 6 दिवस अगोदर तुमचं शहर, कोणत्या शहरात पेपर आहे ते दिसणार आहे, डाउनलोड नाही करता येणार. त्याच्यानंतर परीक्षेच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला परीक्षा केंद्र कोणतं भेटलं आहे ते दिसेल आणि डाउनलोड पण करता येईल PDF स्वरूपात. तर तुम्ही जो युजर ID वगैरे टाकला होता, पासवर्ड वगैरे, तो टाकून लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तर इथं दिलेलं आहे मॉक टेस्ट 3 दिवस परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 3 दिवस चालू होणार आहे. 3 दिवस आधी ते फक्त सरावासाठी आहे. तर तुम्हाला जर काय अडचण असेल हॉल तिकीट डाउनलोड करण्याबाबत किंवा परीक्षेबाबत, तर तुम्ही त्या पोर्टलला जाऊन भेट देऊ शकता. तर इथं सगळ्या संस्थांचे नंबर दिले आहेत. बार्टी, TRT आहे, सारथी, महाज्योती, RT, सगळे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. तुम्हाला काय अडचण असल्यास इथं दिलं आहे त्यांनी. प्रवेशपत्राबाबत काही तांत्रिक म्हणजे ॲडमिट कार्डबाबत तुमचं काही अडचण असेल तर दिलेला नंबर किंवा ईमेल IDवर संपर्क करावा. तर धन्यवाद सर्वांना. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.